नमस्कार मंडळी, मी आहे तुषार आणि थेट कोकणातून रत्नागिरीतून आणि लाजूळमधून तुमचं मनापासून स्वागत आहे. सध्या जोरात आंब्याचा सीझन चालू आहे आणि थोड्याफार अशा ऑर्डर पण आहेत प्रायव्हेटवाल्या. तर आता पेटी कलेक्शन चालू आहे. आता जाऊन ट्रॅव्हलला टाकणार. पुण्याची ऑर्डर आहे, मगाशी एक सोलापूरची ऑर्डर टाकून आलो. तर आता तिकडे जाऊया. पेट्या तर घेऊन आलो आणि मस्तपैकी आपल्या टेम्पोमध्ये लोड केल्या आणि आपल्याला मदत करतात हे आपले सुनील बाबा आहेत. जबरदस्त कामाला आणि आपल्याला मदत पण भरपूर सारी करतात. आता 3 पेट्या घेतलेल्या आहे, एक मगाशी टाकून आलो. तर इकडे आता हे आपलं पेट्या भरणीचं काम चालू आहे. मस्तपैकी अस्सल हापूस आहे आपला रत्नागिरीचा आणि सुनील बाबांनी मस्तपैकी पेट्या ठोकून घेत आहेत. कारण फळं एवढी मोठी आहेत ना, पट्टी बसताना सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होतो. कारण फळं 60ची वगैरे फळं आहेत, मोठी फळं आहेत. तर आता जातोय निवळीमध्ये पार्सल आपल्याला टाकायचं, कारण संध्याकाळच्या ट्रॅव्हल सुटतात. तर आता बघूया. साधारण जास्त नाही, मुंबईला तर पाठवलं नाही अजून, पण पुण्यात साधारण पेटीमागे 150 रुपये आपला ट्रान्सपोर्ट खर्च होतो. तर आता जाऊया. तिथे किती गर्दी असेल काय सांगू शकत नाही, कारण हा असा सीझन आहे यावेळी ट्रॅव्हल्सला एवढी गर्दी असते. पॅसेंजर कमी पण आंब्याच्या पेट्या भरपूर आणि भयानक, म्हणजे लॉटच असतात ठेवलेले ट्रान्सपोर्टसाठी. तर आता निवळीत आलो होतो. यायला सुरुवात झाली होती. साधारण मी आलो होतो आता 6:30 वाजता. आणि संध्याकाळचे लोकलवाले असतात ना, ते आंबे विकायला सुद्धा बसतात, कारण ट्रॅव्हल तिथे थांबतात आणि ट्रॅव्हलमधली लोक लूजमध्ये सुद्धा आंबे घेतात.